चल कोरिन होता बिलकुल नाही. कोरिन कांना ट्रीट घेतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आज आहे सॅटरडे. तुम्हाला माहिती आहे फ्रायडेचा आता व्लॉग आला आहे, जाऊन पटापट चेक करा. तर आज सॅटरडे आहे आणि आज ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे सॅटरडेचं काम असतं, बट मी काम घेतलं नव्हतं कारण मला जायचं होतं कॉलेजला. कारण कॉलेजमध्ये माझे डॉक्युमेंट आहेत सर्व डिप्लोमाचे वगैरे, म्हणजे ते स्टार्टिंगला घेतात. ते डॉक्युमेंट मी रिटर्न नाही घेतलेत, तर ते घ्यायला जायचं होतं. बट कॉलेजमध्ये आहेत फंक्शन, तसं आमच्या टाईमला पण होतं युफोरिया वगैरे. तेव्हा मी बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन पण खेळलेलो त्या टाईमला. तेव्हा नंबर नव्हता लागला कारण एकदम चांगले एकदम तगडे होते, फुल एनहान्स्ड पब्लिक आलेली. ठीक आहे, तर ते जाणार होतो बट नाही गेलो कारण फंक्शन आहे आणि मग परत लेट झाला आणि स्टाफ आला नसेल तर ते जाऊन आणि एवढं लांब पनवेलला जायचं होतं. ते जाऊन मग टाईम वेस्ट आणि सर्वच वेस्ट. त्यापेक्षा म्हटलं आज नको. आणि डॉक्युमेंट पण शोधायचे, ते डॉक्युमेंट पहिले शोधू, बुक्स वगैरे पण रिटर्न करायचे, आय डी वगैरे घेऊनच जाऊ. तर तिकडे जाऊ मग. ठीक आहे, आज तर नाही गेलो पण आता उठलो, थोडा आरामातच उठलो. मग त्याच्यानंतर व्हिडिओ अपलोड केली आणि आता जायचं थोडं हेअरकट करतो आणि मग जायचं आपल्याला जिमला. आज आतापर्यंत तरी एवढाच प्लॅन आहे. पुढचा प्लॅन जे आहे ते दिसेल तुम्हाला. तर म्हटलं व्लॉग चालू करू म्हटलं व्लॉग चालू करू. सॅटरडे आहे आणि तुम्हाला माहिती आहे सध्या आता आपले व्लॉग येतातच आहेत विकेंडला. तर व्लॉग चालू केला आहे. आता ह्याच्यानंतर थोडं आता हे पहिलं HD प्रोसेस करतो. 4K तुम्हाला व्हिडिओ बघायला पाहिजे ना, तर त्यासाठी बघा प्रोसेस वगैरे करायला लागतं लॅपटॉपमध्ये. तर ती प्रोसेसिंग करतो. फॅन बंद भाई छावा बनवा मला. व्हिडिओ काढतोय नाही म्हणजे जास्त नाही. अरे आता माझं कंटिन्यू चालूच आहे, असं कंटिन्यू बघतोय ना मी. सॅटर्डे संडे फ्रायडे चालू. हे पण टाकणार मी. शिव्या घालतोयस ना. सगळं रवा जातं भाई. आता गप बसला, काय बोलतच नाही. कट करणार फक्त ती शिवी कट करणार. नाही मी काय बोललो भाई, मस्त की छावा बनव. ठीक आहे, जास्त नाही बनवणार, नंतर लास्टलाच बनवेल. तर चला भाई आता हेअरकट करतो पटापट. टाईम खाल्ला आहे नाही, आता 15-20 मिनटं माझी खाल्ली आहेत. त्याला माहीत नाही मी किती बिझी असतो, पण खाल्ली आहेत. आता काय करणार. मम्मीचं नाव सांगते, मम्मीने हे केलं ते केलं. माहिती आहे मी किती बिझी असतो, म्हणून मी पण शांत बसलो. ठीक आहे, आता इकडनं हेअरकट दाखवतो तुम्हाला. आता काय हेअरकट नाही, डायरेक्ट दाखवतो काय करतो ते. तर बाई एकदा लुक चेक करा. लुक नवीन ह्या टाईमला जरा 1 साईड नाही 2 साईड मारला आहे. असा टाकला शायनिंग मारतोय. असं पण लवकरच. हां एकदा चेक करा. लुक चेंज. आता फटाफट चेंज करूया आणि आपण जाऊया जिमला. साईडने तर दाखवते हे ते. तू चालूच आहे रे. हे नाही करणार. अरे भाई तू कर ना, मी करतो ना कट. तू काट आडवी मग यूट्यूब उभा नको करू सांगते. हे काय हलवतं मागून पटापट दाखव. भावाला खूप भाऊचा व्हिडिओ काढायची. कसा वाटतोय सांगा तुम्ही कमेंटमध्ये. कसा वाटतोय. आणि भाई दाढी तुम्हाला व्हायचीच आहे. आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं मी बोललेलो की दाढी झेंडे नीट नाही करत. ह्याने केले, ह्या भावाने केले. भाई नाम क्या आपका? आजाद भाई ने की आहे. ठीक आहे, एकदा चेक करा. आतापर्यंत दाढी माझ्याकडेच करत आलाय आणि झेंडे दाढी बरोबर नाही करत. आता ह्याच्या पुढे त्याच्याकडे आझादकडे करणार. भाई काही लोकांना जर आपल्यासोबत वर्कआउट करायचं असेल, जरा घरी बिरी बघा, घरून पिकअप करावं लागतं. कारण जास्त फेम काढलं की असे भाव खातात. जास्त फेम दिलं की मम्मी बोलायची डीमार्टला जा म्हणून कॅन्सल करत होतं रे. मम्मी नाही यायला कुठेतरी दुसरीकडेच जायचं होतं. नाही रे भाई काय नाही. इथे यायला लागलं वाटेत. माझ्या जिम वाटेत आहे, त्याच्या तिकडून पुढे आता परत रिटर्न. काय बोलणार. नाही तर बरोबर दुसऱ्या पार्टनर सोबत बरोबर जातं. असं वाटणार पाहिजे, म्हणजे कळलं तुम्हाला. तो हे देतोय तुम्हाला एक काय म्हणता उदाहरण. सेटिंग एक्झाम्पल्स फॉर बिगिनर्स. चल पकड दे व्हिडिओ काढायची. टिप दे. कसली टिप देऊ भाई. चुकलोय आता टिप्स. अरे मला पण केस कापायचे, तुला बोलायला पाहिजे होतं मला अगोदरच.
भाई आज आपला लेग्स वर्कआउट आहे आणि साई सर आपल्याला आज वर्कआउट बॅक ऑफ केलाय. साईने बॅक ऑफ केलाय, बोलतो बॉडी वेटच मारेल. बॉडी वेटच मारणार. तर साई सर आज आपल्याला वर्कआउट नाही, साई सर आपल्याला आज वर्कआउट सांगणार आहे. बरं. ठीक आहे, आता वर जातो जरा प्लॅन करतो आणि तुम्हाला वर्कआउट सांगतो काय काय नसेल. तर भाई आता जिममध्ये तर आलो आहे आणि वर्कआउट पहिला तर एक्सटेन्शन असेल, लेग एक्सटेन्शन, मग स्कॉट आणि मी बोलतोय कमी मारायचे. मला तर बोलला स्वतः बॉडी वेट मारणार. भाई हा बघा कुठे आहे बघा, मला तर बोलला बॉडी वेट मारणार आणि मला बोलतो 120, 110, 100 काय भाई मी तर किती दिवसानंतर येतो, तू तर रेग्युलर होता ना म्हणून. रेग्युलर म्हणजे 2 हफ्ते झाले आपल्याला गॅप पडलाय गोव्यानंतर. मी 2 लेग्स वर्कआउट नाही हफ्ते केलं. काय गॅप नाही, रेस्ट आहे, रेस्ट पिरियड असतो. लोक रेस्ट घेतात 1-2 हफ्त्याचा. ठीक आहे, तुम्ही कमेंटमध्ये सांगा किती केजी मारू ते. कमबॅक बॅटर असला पाहिजे ना, असं कंप्लेन नाही पाहिजे. कमबॅक बॅटर पाहिजे. म्हणजे असं हे कसं बूस्ट करतं मार मोडलाच तरी चालेल, मार तरी मोडला नाही पाहिजे. फ्लॉप कुठून येणार मग. ठीक आहे, चला आता फटाफट डायरेक्ट स्कॉट ट्रॅकवर भेटूया. तर बाई माहीत दारू पिणारे मित्र असतात, बसलेले असतात आणि असं थोडं थोडं पितात, थोडं ठेवतात. तो वाला विषय ना आता हिट होतो आहे की असं थोडं थोडं का पितात. कारण जसं मला हे हिट होतं तसं त्यांना ते हिट होत असतं. तुम्ही पण बोलाल म्हणजे आपण ज्यूस वगैरे कसं एकसाथ पितो, एकदम घटाघट पितो, तर ती लोकं पण दारू हळूहळू पितात. तसं मी फ्री पितो आहे हळूहळू हळूहळू. तर एकदा हिट झालं की काम भारी, विषयच नाही. तर आता आपला 2 सेट तर झाले, आता 3रा सेट आहे. बघू आज ट्राय करायचं 120 नाही तर 110 तरी ट्राय करू. आता किती 35, 35, 70, 90चा सेकंड सेट होता. लेट्स सी 90, 85 बोलू शकतो. 90, 85 होता. आता रॉडचा वेट काउंट नाही केलं, बघू जे काय ते तुम्हाला दिसेल. आता तो पुढचे सेट आहेत त्याच्यामध्ये अजून 2 तरी सेट मारू. तर भाई लास्टचा जो सेट मारला आहे किती 130 ऑलमोस्ट असेल. 130च पकडतो, त्याच्यावर पण असू शकतो. तर 130चे विचार केला 5 रेप मारेल आणि भाई बोलत होता की 10 टाक. पण मी 5 टाकले. मला ॲड करा. हां 10 ॲड कर, म्हणजे वरची 5 टाकलेली तर बोलतो 10 ॲड कर. बोलतो नको भाई, थोडी फील होतो आहे. तर म्हटलं 5 टाकूया. कारण हाफ स्कूप टाकलेला ना, फुल स्कूप टाकला असता अजून 5 टाकले असते. तर त्याचे 5 रेप मारणार होतो, बट 3च गेलं. 4थ्याला बघितला तुम्ही व्हिडिओमध्ये, वेस्टेड खतम. आता लेग प्रेस मारणार. वर्कआउट तुम्हाला सांगतो आताच. लेग प्रेस मारणार, त्याच्यानंतर कर्ल्स मारेन आणि मग काप्स मारेन. जर मध्येच मारला तर हॅमस्ट्रिंग मारेन. ते तर व्हिडिओमध्ये तुम्हाला सिनेमॅटिकमध्ये दिसेल. कर्ल्स म्हणजे हॅमस्ट्रिंग कर्ल्स ना. हॅमस्ट्रिंग कर्ल्स. अच्छा, माझं काय मारला होता हॅमस्ट्रिंग. हॅमस्ट्रिंगमध्ये भाई खूप आहे, तुम्हाला तो नंतर दाखवेन वर्कआउट. ओके, आपला स्क्वॉट्सचा हा प्रॉपर वर्कआउट नाही आहे. आता म्हणजे चालू केला आहे म्हणून लेग्स थोडं लाईटच मारायचा प्रयत्न आहे. आफ्टर ब्रेक 2 वीक्सचा ब्रेक आहे ना, तर त्याच्यानंतर हे थोडं मारतो आहे. तर कॉट्स आणि हॅमचा वेगळा वर्कआउट आहे, तो एकदा व्हिडिओ बनवून त्याच्यावर. खतरनाक वर्कआउट आहे तो, एकदम गाणपाड. तर चला आता फटाफट पुढचा वर्कआउट करतो आणि भेटतो तुम्हाला.
मित्रांनो लेग्स वर्कआउट आपला कंप्लीट झाला विथ साई सर. तर साईने नाही जास्त मारलेत, मी 5 व्हेरिएशन मारलेत. जसं की बोललेलो लेग एक्सटेन्शन, बार्बेल स्क्वॉट्स, लेग प्रेस, नंतर लेग कर्ल्स आणि कॉप्स. ठीक आहे. माझा हा वर्कआउट नसतो, कॉर्ड्स वेगळे मारतो, हॅम्स वेगळे मारतो. थोडा वर्कआउट हा एक आपल्याला एका भावाने दिला आहे, तुम्हाला दाखवतो नंतर. ठीक आहे. म्हणजे आता जेव्हा आता खूप दिवसांनी मारलं आहे म्हणून असं थोडं मिक्स मारलं. हॅम्स पण ट्रेन केलं आणि कॉर्ड्स पण ट्रेन केले. तर बघू आता नंतर, म्हणजे जेव्हा मारीन तेव्हा दाखवेनच. आणि वर्कआउट तुम्हाला आय थिंक सो, म्हणजे तुम्हाला एवढं वर्कआउटमध्ये तुम्ही खूप लोक असे बोर होतील, कारण पब्लिक तेवढी एंगेज नाही. तर वर्कआउटचे व्हिडिओज ऑलमोस्ट येतील. आणि आता यापुढे काय विषय माहीत नाही, कुठं जायचं. 2-3 प्लॅन आहेत. तर बघू. पहिला आता घरी जायचं, मील घ्यायची आहे, प्रोटीन लोड करायचं आहे. प्लॅन कधी संपतच नाही. प्लॅन संपत नाही, कंटेंटसाठी बाहेर जायला लागतं. बाकी काय नाही, आता घरात बसू शकतो. आणि कसं तुम्हाला एकदम चांगले कंटेंट द्यायचे असतात, मग बाहेर जायला लागतं. भाई तू सबस्क्राईब करतो की नाही? अरे वा, तुमची नको केलं नाही. नवीन सबस्क्रायबर आहे शुभम फिटनेस. अरे भाई एक सबस्क्रायबर वाढला. तुझ्या मित्राला पण सांग, तुझ्या मित्राला पण सांग. टाक ना भाई, तू टाक. अरे तू टाक. अरे तुम्ही नको बोलू भाई रे. तू बोलायचं भाई. कधी एवढी कोणाला रिस्पेक्ट नाही द्यायची भाई. मोठे तर तुम्ही सिनियर आहे. सिनियर साई आहे आपल्यामध्ये. काय शुभम फिटनेस सर्चमध्ये मीच येतो. तर तुम्ही पण जर करत नसाल तर पटापट जाऊन सर्च करा. बघणार आहे, करत असणार ना. सबस्क्राईब वो पहिलाच आहे भाई. पहिला ही डिमोटिवेटिंग व्हिडिओ. पहिला ही व्हिडिओ डिमोटिवेटिंग. फिटनेस नाव आहे. पॉन खोल के रखा है. ओनली फॅन्स. ओनली फॅन्स. तर चला भाई आता घरी जाऊया, मिल घेऊया आणि बघू पुढे काय विषय आहे तो तुम्हाला दिसेल. तर भाई वर्कआउट नंतर मिल तर घेऊन झाली. बॉइल्ड एग घेतले. सध्या मी बॉइल्ड एग वर्कआउट नंतर घेतो आहे. आणि म्हणजे अजून तर चालू नाही केलं. मंडेपासून आपण प्रॉपर सर्व मिल्स चालू करू. ओके. तर म्हणजे बॉइल्ड एग तर घेतले. आणि जर तुम्ही बॉइल्ड एग घेत असाल किंवा म्हणजे प्रोटीन इंटेक जर जास्त ठेवत असाल तर त्याच्यावरच सलाड नक्की ठेवा. ते डायजेशन तुमचं प्रॉपर करतं. डायजेशन मध्ये डायजेशनचा प्रॉब्लेम होत होता, त्यामुळेच थोडं पोटात वगैरे दुखतं त्यामुळे, आणि तुम्हाला फूड इन्फेक्शनचा वगैरे त्रास होऊ शकतो. त्यामुळे डायजेशन प्रॉपर ठेवा. तर डायजेशनसाठी सलाड बेस्ट आहे. तर सलाडमध्ये आता आपण सलाड आणायला जातो आहे. सलाड नव्हतं घरी. दुपारी जेवणामध्ये दही. तर हे मी सध्या म्हणजे बेसिक्स चालू आहेत माझ्या गोष्टी. तर आता आपल्याला सलाड आणायचं आहे. त्या सलाडमध्ये मी बेसिकच ठेवतो एक तर गाजर आणि काकडी किंवा बीट ठेवू शकता तुम्ही. बट बीट मला जास्त आवडत नाही. तर बीट वगैरे ज्यूस मला आवडतो, बट असं नॉर्मली खायला नाही आवडत. तर गाजर आणि काकडी आता आपण आणायला जातो आहे. तर भाई मी आता आलो आहे ना, मोमोज खायला आलो आहे. ठीक आहे. मला खूप दिवसापासून खायचे होते आणि ठाकूरला बोललो, म्हणजे आपल्यासोबत जो पार्टनर असतो त्याला बोललो भाई चल. तर भाईला टाईम नव्हता, थोडा बिझी आहे. आणि त्याआधी माझा अजून एक प्लॅन झालेला कालपासून, की मी एकासोबत येणार होतो, म्हणजे एका गर्लसोबत येणार होतो. बट आय थिंक सो ती पण बिझी आहे. थोडं आता सगळ्या गोष्टी नाही थांबवू शकत. म्हटलं येणार होतं, तर ती प्लॅन कॅन्सल तिने केला म्हणून मी प्लॅन कॅन्सल नाही केला. मी एकटा आलो भाई. मला खायचे होते, मी आलो भाई. तेच तुम्हाला जसं की मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं, जे काय कराल एकट्याने करा, कोणावर डिपेंडंट राहू नका. सेल्फ डिपेंडंट जे काय ते स्वतः. ठीक आहे. आता पटापट ऑर्डर दिली आहे. म्हणजे इथे मोमोज खतरनाक भेटतात आणि खूप म्हणजे असं खायची इच्छा होती खूप दिवसापासून. ठीक आहे. तर आता मी दिली आहे चिकन फ्राईड तंदुरी मोमोज. दाखवतो तुम्हाला आल्यावर. एक नंबर टेम्पटिंग असतात, मजा येते खायला, खतरनाक. आणि कौस्तुभ येणार होता, बट कौस्तुभला आणि ते लोक ठाकूरसोबत गेला आहे तो थोडा बाहेर, त्याचा मोबाईलचा डिस्प्ले टाकायला, जुन्या मोबाईलचा, तर तिकडे गेला आहे तो. तर असा विषय म्हणून म्हटलं. आणि मला पुढे मॅच बघायला पण जायचं. आपण आता जातो मॅच बघायला. दर्शनची मॅच आहे, तर दाखवतो तुम्हाला. मॅच पण दाखवतो. आयुष्य आपला भाव जोरात तुफान खेळतो आहे एकदम. मी रील तर बघायलाच असं माझ्या इन्स्टा स्टोरीला मस्त खेळतं. ते तिकडे जाऊन सांगतो. आता इथे मोमोज येतील, ते पटापट दाखवतो, खायचं आणि आपल्याला पटापट निघायचं. इथं चेक करा, खतरनाक आहे ना. तुम्हाला टेस्ट करून सांगतो. टेस्ट खतरनाक.
चिकन आहेत म्हणजे प्रोटीन्स आहे भरपूर. आणि मजा येते एकट्याला खायला. दुसरा कोणाला आणलं असतं खर्च पण जास्त. तसं मी करत नाही खर्च. कोरिनवर तर बिलकुल नाही. कोरिनकडनं ट्रीट घेतो. तुम्ही त्या Q&Aच्या ब्लॉगमध्ये ऐकलं असेल, यश बोलला भाई पोरगी पेमेंट करते. नक्की काय करतो हा? अमित सारखा डान्स दाखवा. अमितचा तू कर ना. वन साइड आपला भाऊ आज. भावांना आता आपण आलो भावाची मॅच बघायला. तिघच जण आलो आणि बाकीचे आम्हाला फक्त काळजी आहे म्हणून आम्ही आलो. आणि बाकीचे फक्त बाकीचे जेवायला फक्त हिंदुस्थानला जेवायला बोलू. आता 10 जण येतील. पार्टी मागतायत. बोलतात फायनल केला मुंबई उपनगरची. त्या भागवेला आता मगाशी चाचणीची बाईक सिंगल होती म्हणून त्याला फोन केला. अरे जरा काकाचं काम आहे. आणि नंतर काय बोलायचं काय मला बाहेरून समजलं आई पाठवणार नाही रात्री लेट होतो. नंतर मला बाहेरून समजलं आणि भावा चल मोमोज खायला लगेच तयार. आता मॅच बघा. मॅच दाखवतो मला. भावाच्या कवर दाखवतो. कवर फोटो व्हिडिओ कर आपली. माझ्याकडे कॅमेरा ते 2 मिनिट तू बोल. थांबणार नाच नाही. मला एक प्रश्न यायला. आजपर्यंत तू स्वामी समर्थ पथकांना खेळतो आहेस. अरे थांब पूर्ण हस. अरे काय अरे खेळतेच पूर्ण एक असाच फिरव असं कर. काय पहिलं तू असं कर. कोण तू खेळतोय काय तू पण कर. आणि आता वाट बघतोयस कुठली? प्रो गोविंदामध्ये जायची. प्रो कबड्डी जायची. तू डान्स नाही केला तो वाला. मी डान्स कधी पण कुठे पण. लक्ष ठेव उद्या दिसणार. बघा मी फेमस होईल. दिसू दे त्या प्रेक्षकांना पण कळेल. प्रेक्षकांना असं बोल ना. तुझ्या तोंडात मी पकडतो ना. तू असं उलटा पकड. मग तिकडे भेटला ना डायरेक्ट जातो बघायला. कूलरच्या प्याला होतो ना. काय होतं माहिती काय? कूलर सिम असं बोलतो. 2 मिनिट चाय पिऊन तुला आवडतात. 2 मिनिट चाय पिऊन असं बघा. असा आहे. असा तो कॅमेरा कोणी पकडलेला माहितीये काय? राकेशनी व्हिडिओ आलेले रील. गण्या आमचा गण्या कुठे गेला? आणि ती बोलते आजा कुठे आला? आजा नाही हाच गण्या. तू कळलं काय? गण्या भेटला हवा इकडे तुला. आमचा जन नारकर हो. काकी नाही सबका लक्ष साईड करा. बघा तुमचा हा शुभम परब. त्याचं नाव आहे मला माहित नाही. त्याला काहीतरी विचारत शुभम परब. त्याचं नाव मला माहित नाही. प्रथमेश कांदे है ना. आता बोल. अरे ऐकतोय. आता हा काय बोलतो बघा. हा हसून मजा घेतोय. व्हिडिओ पण करतो आमची. तरी बघा फोन मध्ये बघितलं मला टाकला हे नाही. तुझी काय प्रतिक्रिया आहे आमचं बघा. काय पहिला नीट तुझी काय आता व्हिडिओ आम्ही एवढी करतोय. तुला काय वाटतंय की हा फेमस होईल की नाही होईल? चले चुत्या जाऊन झोप जा. हा राहुल भोसले प्रोग्राम गाजलेला ना माणूस तोच आहे. एक तो बोलता हा भावाला मोठा करा. नारकर बोलतोय भावाला मोठा करा. भावाला मोठा अनिकेत केरकर. हा ना अनिकेत केरकर. बोला आता पुढे. माझा एक प्रश्न आहे. होम मिनिस्टर म्हणून मी खेळायला आलो इकडे. आपल्याकडे पहिली कृती आपल्याकडे ही जर चुकीचा बोलला हा ते मिरची खिलणार मी. लक्षात ठेवा. तुझी मिरची देणार. हा माझी नाही घाण नाव शेड्या. ह्याला मी प्रश्न विचारतो आता. ज्याने सांगितला हा ते हिरवी मिरची तर ही मिरची मी खाणार. हा बरोबर. काय आणि जर हा जर चुकीचा बोलला तर मिरची तू गण्या खाणार. गण्या मिरची थांबे थांब विचारतो. गण्या तू पहिल्यापासून की आता झालास.
उत्तर तर देऊ दे लावडा मिरची माईक पर बोल आवडे पहिल्यापासून पैदाशीच आहे तू आता झालायस काय ते सांगा तू. आता खा तो बोलला त्याने मान्य केलं मिरची का भाई त्याने मान्य केलं तो खरं बोलला खरं नाही बोलला मी काय बोललो हायस की नाही ते सांग बोललो पैदाशी आहे पैदाशी काय बोलला तो आता बोला जय लाईक करा शेअर तर भाई आता वाजलेत रात्रीचे 1 आणि आता मी घरी आलोय तर आजचा व्हिडिओ आपण इथे सेंड करूया थँक्स फॉर वॉचिंग स्टे मोटिवेटेड लव यू ऑल बाय भाई आता थोडी भूक लागली आहे आणि मम्मी आणि ताई आणि आमचा बाबू झोपला आहे ठीक आहे तर आता जरा खायची इच्छा झाली म्हणजे काहीतरी खाऊ आणि आपण मग अशी सलाड आणलेलं आता एवढं चिकन आणि अंडी झालं आहे एवढ्या प्रमाणात प्रोटीन झालं आहे तर थोड्या प्रमाणात आता फायबर बॉडीमध्ये जाऊ दे ठीक आहे आणि थोडं म्हणजे शांत थोडं बॉडीला शांतपण वाटतं म्हणजे जर तुम्ही सलाड खाल्लात ना तर बॉडीला शांतपण वाटतं आहे बघा आता सलाड खाणार आणि जो काय तो व्लॉग एडिट करून अपलोड करणार जो तुम्ही हा बघत असणार ठीक आहे सकाळी अपलोड करीन थंबनेलला पण देईन थंबनेल बनवायला चला बाय टेक केअर लव यू तरी पण दम नाही मला पाडणार बंद एवढा पुन्हा दम